शिवपुरी या तेजस्वी शहरात वैदिकरियाच्या ग्रहावर आदरणीय हिंदू नेते महाराजा वृत्र, त्यांची पत्नी महाराणी स्वर्ण आणि त्यांची मुले राजकुमार अग्नी आणि राजकुमारी छाया यांच्यासह राहत होते. दैत्य मालाकर यांच्या नेतृत्वाखाली अंधाऱ्या सैन्याने त्यांच्या राजवाड्यावर आक्रमण केल्याने त्यांचा शांततापूर्ण शासन भंग झाला. राक्षसांनी ग्रहाच्या पवित्र ऊर्जेचा ब्रह्माकोरचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. कुटुंबाचे सामंजस्यपूर्ण अस्तित्व नष्ट झाल्याने त्यांनी दैत्यांचा पराभव करण्यासाठी आणि त्यांच्या लोकांचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या आंतरिक शक्तीचा आणि प्राचीन शहाणपणाचा उपयोग करण्याचा संकल्प केला आणि प्रकाश आणि अंधार यांच्यातील एक पौराणिक युद्ध सुरू केले. त्यांच्या अटल निर्धाराने महाराजा वृत्र आणि त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या लोकांना वैदिकांना एकत्र केले आणि क्षत्रिय पालकांची स्थापना केली. पवित्र हिंदू मंत्रांसह प्रगत तंत्रज्ञानाने सशस्त्र त्यांनी दैत्यांवर पलटवार केला. प्रिन्स अग्नीने पराक्रमी कालसूत्र, वेळ आणि जागा हाताळण्यास सक्षम असे शस्त्र चालवले, तर राजकुमारी छायाने तिच्या इच्छेनुसार ऊर्जा वाकवून क्वांटम तंत्रावर प्रभुत्व मिळवले. महाराणी स्वर्णाने आयुर्वेदिक जैवतंत्रज्ञानाच्या सखोल ज्ञानाने जखमींना बरे करण्यासाठी आणि योद्ध्यांचे सामर्थ्य वाढवण्यासाठी प्रभावी उपाय तयार केले. महाराजा वृत्र आपल्या सामरिक तेजाने मलाकरच्या गडद सैन्यावर आरोपाचे नेतृत्व केले. क्लायमॅटिक अंतिम लढाईत क्षत्रिय पालकांचा सामना मलाकर आणि त्याच्या मित्रांविरुद्ध झाला. ओम नमः शिवाय च्या सामूहिक मंत्राने त्यांनी दैत्यांना त्यांच्या जगातून हद्दपार करून ऊर्जेचा विनाशकारी स्फोट केला. वैदिकरियाचे तारण झाले. तेथील लोक त्यांच्या विजयाने आनंदित झाले. महाराजा आणि त्यांचे कुटुंब नायक म्हणून गौरवले गेले. त्यांनी आपल्या समाजाचे नेतृत्व करणे सुरू ठेवले. भविष्यातील नवकल्पनांसह प्राचीन शहाणपणाचे मिश्रण केले.